जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या मिस्टर अँड मिसेस यूट्यूब चॅनल यामध्ये। आज तुम्हाला मी माझ्या स्वप्नातलं घर जे आम्ही ठरवलं होतं आमचं कसं घर असावं त्याचं आज मी तुम्हाला होम टूर करणार आहे। स्वागत आहे तुमचं आमच्या या हे बघा, खूप म्हणतात की नशीब लागतं असं बाहेरचा व्ह्यू भेटायला, जिथे आम्ही संध्याकाळचे बसून चहाची मजा घेतो, मस्त हवा येते, सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये येतो वगैरे। हे आपला बाहेरचा व्ह्यू झालेला आहे। आता हे आमचं स्वप्नातलं घर, पण म्हणतो त्याला की आपलं घर असं असावं। तर जे भाड्याने लोक राहतात त्यांचं प्रत्येकाचं आपलं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर व्हावं। सो फायनली आमचं घर झालेलं आहे। सो आता तुम्हाला पहिल्यांदा मी इंट्रोड्यूस करून देतो, तिथे आमचं किचन आहे। सो आम्ही हे सुद्धा किचन खूप विचार करून मागवलेलं आहे। आपल्याकडे खूप छोट्याशा घरामध्ये खूप काही गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात, ते आम्ही केलेल्या होत्या। पण आपलं जेव्हा घर होईल तेव्हा आपण आपलं घर झाल्यानंतर कुठे कुठे काय काय वस्तू लावायच्या याचा सुद्धा आम्ही खूप विचार केला होता। तो इथे आमचं हे किचन आहे, ते सगळे आम्ही आमच्या व्यवस्थित चाव्या ठेवतो, नाही तर आपण आपल्या चाव्या कुठे पण इथे ठेवू तिथे ठेवू, म्हणजे शोधावी लागते तेव्हा आपण शोधाशोध करतो। इथे आपल्या व्यवस्थित आपण चाव्या ठेवलेल्या आहेत। इथे आमचं गुड नाईट आहे। सो आम्ही तिथे एक माझ्या बायकोचा, माझ्या वाईफचा फोटो फ्रेम आहे। तिथे सगळे तिथे जॉब करते शाळेमध्ये, ते सगळे तिचे कोलॅब केलेला आमचा फोटो होता, फोटो फ्रेम आहे। हे तिला बर्थडे गिफ्ट मिळालं होतं, ते तिला तिच्या कामावरून भेटलं होतं। आता मी तुम्हाला आमच्या खिडकीचा व्ह्यू दाखवतो। सो फायनली वी आर रेडी। बघा, मस्तपैकी मोठी बाल्कनी आहे आपल्याला, ते खिडकी आहे, छान सूर्यप्रकाश येतो। पावसाचा व्ह्यू सुद्धा तुम्ही छान घेऊ शकता इथून बघून घ्या, आणि समोर झाडं असल्यामुळे छानपैकी मस्त ते व्ह्यू आहे। हा, मस्तपैकी पावसाच्या वेळेला तुम्ही लुप्त घेऊ शकता इथून। अजून एक खिडकी आहे, ती सुद्धा इकडे आहे। मस्तपैकी इथे व्ह्यू आहेत, मस्तपैकी निवांत आणि शांतता भरपूर आहे। या मंडळी, आता तुम्हाला आमचं जे आम्ही आमच्या घरामध्ये आपलं मंदिर कसं असावं, प्रत्येकाची इच्छा असते। हे आमचं आम्ही प्रत्येक वस्तू आमच्या घरामध्ये आम्ही नवीन घेतलेली आहे आपल्या स्वतःच्या घरामध्ये। सो हे आमचं फायनली मंदिर आहे। बाप्पाची मूर्ती सुद्धा आम्ही खूप फिरून घेतली होती फायनली। आमच्या स्वामींची मूर्ती आहे वरती, स्वामींच्या मूर्तीला आम्हाला जरा इथे हे करायला तरी ठीक आहे, व्यवस्थित आहे आपलं मंदिर कसं असावं। मंडळी, हे आपलं आहे फ्रीज LGचं, हे आमच्या जुन्या घरामध्ये होतं, तिथे सुद्धा आम्ही नवीनच घेतलं होतं, 2च वर्ष झाली होती। सो आमचं LGचं फ्रीज आहे व्यवस्थित। ह्याच्यावरती आम्ही फ्रूट बास्केट ऑनलाईन मागवलं होतं, कारण की आपल्या घरामध्ये आपण कुठेही फ्रुट्स वगैरे ठेवतो, मग त्याला मच्छर येतात किंवा काही प्लास्टिक वगैरे, ते व्यवस्थित नाही। तरी हा व्यवस्थित मी फ्रुट्स बास्केट मागवला होता ऑनलाईन मेशोवरून। तरी हा खूप चांगल्या क्वालिटीचा आहे, तुम्ही बघू शकता, व्यवस्थित आहे एकदम, आणि फ्रुट्स त्याच्यामध्ये व्यवस्थित राहतात, आतमध्ये काही मच्छर वगैरे लागण्याची याला शक्यता नाहीये, जाळी बंद आहे। आता आपण आलो आहोत आमच्या फेवरेट वॉलकडे। फेवरेट म्हणजे इथे आमची आहे टीव्ही 43 इंचाची सॅमसंगची, आणि त्याच्यानंतर इथे आहेत आपले दैवत हिंदू स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज। प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या घरी महाराजांची मूर्ती असावी। त्याच्यानंतर आहेत आपले विठ्ठल रखुमाई, आणि त्याच्यानंतर आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज। हे आम्हाला ॲक्च्युली आमच्या वास्तुशांती पूजेमध्ये आम्हाला गिफ्ट मिळाले होते, आणि हे आम्ही विकत घेतले होते। त्याच्यानंतर इथे आहेत आमचे फोटो, हे तुम्ही ओळखा पाहू, हा खूप लहान फोटो आहे त्यामुळे आम्ही इथे ठेवलाय। हा ॲक्च्युली माझ्या बालपणीचा फोटो आहे, माझ्या आजीने काढला होता, आणि हे माझ्या आणि माझ्या बायकोचं आम्ही नावाचं फ्रेम बनवून घेतली होती, आणि इथे आमचं फोटो फ्रेम आहे। सो हा आमचा फेवरेट वॉल त्या साईड आहे, तुम्हाला समजलं असेल। आणि त्यानंतर इथे आलो आहोत आपण आमच्या वायफायकडे। इथे आम्ही वायफाय लावलेला, माझ्या बायकोची खूप इच्छा होती की आपण वायफाय लावूया। सो फायनली आम्ही टीव्हीसाठी आमच्या वायफाय लावलेला आहे। त्याच्यानंतर हा आमचा पांडा, हे आमचं डेकोरेटिव्ह आयटम। त्याच्यानंतर इथे आमचं माझ्या बायको आणि माझ्या बायकोसाठी मी एक कॅप्शन ठेवले, ते फ्रेममध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे। सो फायनली तुम्ही बघू शकता, खूप आपलं घर सजवण्यामध्ये खूप हे लागते। सो फायनली, आणि इथे आहे आमचं, सो हा वॉल तुम्ही बघा जवळून पण एक व्यवस्थित। त्याच्यानंतर सो असा हा वॉलला मी डिस्क्राईब केलेला आहे, असा वॉल। तर कमेंटमध्ये सांगा ह्या वॉलसाठी तुम्हाला काय वाटतं, कसं काय वाटतं, की परफेक्ट आहे की अजून काही। पण
पण मला तर परफेक्ट वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा तुमच्या व्ह्यूने. सो मंडळी, आता आपण आलेलो आहे आपल्या मेमरीज वॉलकडे. तुम्ही बघू शकता इथे आपले भरपूर सारे मेमरीज आहेत. सो प्रत्येकाची इच्छा असते की आपण आपल्या घरी आपले मेमरीज वॉल लावावे. पण आता फायनली आमचं घर झालेलं आहे. तर भरपूर आहेत पण काहीच निवडं कमी लावलेले आहेत. शेवटी काहीच निवडं कॅप्शन. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही हा बघा, हा मी आहे आणि हा माझा बारका भाऊ. माझी आई आणि माझा बारका भाऊ घरी नाही आहेत आता सध्या ते. तर सो फायनली हा आमचा एकच असा फोटो आहे आमच्या आई वडिलांसोबत लहानपणीचा. सो इथे माझी आई आहे, इथे वडील आहेत, हा मी आहे आणि हा माझा बारका भाऊ आहे. सो आणि ह्याच्या बाजूला इथे माझ्या आईचा फोटो आहे. ही माझी आई आहे. सो ह्याच्यानंतर हे सुद्धा माझे आई वडील आहेत. माझे सासू सासरे आहेत पण मी त्यांना आई वडीलच बोलतो. ह्यांनी मला सुद्धा भरपूर म्हणजे आपल्या पोराप्रमाणेच हे केलेलं आहे. सो त्याच्यानंतर हा आमच्या लग्नाचा एक फोटो आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हा आमच्या तिघांचा, माझा बारका भाऊ, ही माझी आई आणि हा मी. आणि हा आमच्या लग्नानंतरचा पहिला, आम्ही दिवाळीला गेटवे ऑफ इंडियाला गेलो होतो, जो पहिला फ्रेम आहे हा म्हणून लक्षात आहे आमच्या. त्याच्यानंतर हे आपले स्मॉल फोटो, हा सुद्धा आमच्या दिवाळीचा फोटो आहे. हा सुद्धा माझ्या हाऊस क्वीनचा फोटो आहे. सो हा पण आमच्या निखिलच्या लग्नातला आमचा फोटो आहे. आणि हा आम्ही तिघंजणं पिक्चर बघायला गेलो होतो तेव्हाचा हा फोटो आहे. सो असा आपला मेमरीज वॉल आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे एक असा फोटो आहे, हा सुद्धा आपल्या दिवाळीचा. सो इथे आता आमच्या दिवाळीमधला आमच्या जुन्या चाळीतल्या घराचा फोटो आहे. तिथे आमच्या बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, मागे लाइटिंग दिसते. हा आम्ही सेल्फी काढून त्याला फ्रेम केलं होतं. सो माझी खूप इच्छा होती की आमचा एक फोटो असा होता. हा पहिला फोटो होता जो आम्ही तिकडे लावला होता. सो म्हणून हा इकडे आणलेला आणि व्यवस्थित आहे हा. सो मंडळी, आता आपण जात आहोत आमच्या किचनमध्ये. या आमच्या किचनमध्ये ते बघू शकता, हा आमचा किचन आहे. ठीक आहे, मीडियम किचन आहे, एकदम मोठा नाही पण मीडियम आहे, व्यवस्थित आहे, पण आपल्या हक्काचं आहे, हे महत्त्वाचं. इथे आमची शेगडी, ही आम्ही नवीनच घेतली होती आमच्या वास्तुशांती पूजेसाठी. आणि इकडे सुद्धा व्ह्यू खूप चांगला आहे. किचनच्या समोरच तुम्ही बघू शकता सगळी झाडं आहेत व्यवस्थित, खूप छान व्ह्यू, खूप छान आहे. त्याच्यानंतर इथे आमचा आरो आहे. इथे आम्ही फर्स्ट टाइम आरो लावलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपली मांडणी आहे. ही आपली मांडणी आपल्या छोट्या किचनला आणि आम्हाला परफेक्ट बसते. आम्ही 4 जण घरी आहोत, तो आमच्यासाठी परफेक्ट मांडणी आहे. त्याच्यानंतर इथे आपली आली वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन ही सेमी ऑटोमॅटिक आहे, तरी व्यवस्थित आहे, 4 जणांसाठी व्यवस्थित आहे. हे आम्ही मागवलं होतं ऑनलाईन, प्लास्टिक कंटेनर ठेवण्यासाठी. आपण कुठेही कशा ठेवतो त्यापेक्षा हे बेस्ट आहे. त्याच्यानंतर इथे आहे आमचं बाथरूम. त्याच्यानंतर हे आम्ही मागवलं होतं सगळे चमचे वगैरे ठेवण्यासाठी. असं कुठेही आपण चमचे ठेवण्यापेक्षा हे व्यवस्थित वाटतं, असं ऑर्गनाइज. आणि हे सुद्धा आम्ही मागवलं होतं कारण की आम्हाला आमच्या घरामध्ये, मागच्या भाड्याच्या घरामध्ये जमलं नव्हतं. हे सुद्धा आम्ही व्यवस्थित, सगळे कंटेनर आपले तुम्ही बघू शकता, व्यवस्थित वाटत आहेत, सगळे एकाच साईजचे कंटेनर आहेत. सो हे आमचं किचन आहे, व्यवस्थित आहे, ठीक आहे. हे आम्ही पडदे, इथे आमचा पोटमाळा आहे, तुम्ही बघू शकता, भरपूर जागा आहे पोटमाळ्यावरती, भरपूर. किचन खाली सुद्धा तुम्ही बघू शकता, भरपूर जागा आहे. इथे सुद्धा आमचा पोटमाळा आहे. इथे आमची पाण्याची टाकी आहे. भरपूर सामान आमचं इथे राहिलेलं आहे, भरपूर सामान. आणि इथे आपला आहे बाथरूम. आता आपण जाऊया आपल्या बेडरूम कडे. सो हा आमचा फ्लॅट आहे, तो 1 BHK चा आहे. सो वी आर ओपन आमचा बेडरूम. सो येऊ शकता तुम्ही आमच्या बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये हा आमचा आहे कपाट. हा आम्ही पावसाळ्यातून आणला होता, अंधेरी मधून इथे. आम्ही नवरा बायकोनी दोघांनी सोबतच आलो होतो आम्ही. सो त्यामुळे याला जरा चढवताना इथे स्क्रॅचेस आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. भरपूर वजन आहे, वाटतं थोडा हलका नाही आणि भरपूर मोठा सुद्धा आहे, भरपूर हेवी आहे. आमच्या लक्षात आहे, आणला तर पाऊस भरपूर होता. इथे आपण आता आलेलो आहे आमच्या फोटो फ्रेम कडे. सो भरपूर आठवणी आहेत आपल्या. हे मी आणि माझी बायको, आम्ही फर्स्ट टाइम कोल्हापूरला गेलो होतो तेव्हाचा वॉल आहे. आमच्या दिवाळीतला एक फोटो फ्रेम आहे. माझा बारका भाऊ, त्याचा वाढदिवस होता तेव्हाचा. आणि हा सुद्धा आम्ही कोल्हापूरला गेलो होतो
आमचे कुलदैवत आहेत ज्योतिबा देव, त्यांच्याकडे तेव्हा फोटो काढलेला आहे. सो हा आमचा असा BHK आहे, तुम्ही बघू शकता. बेडरूम आहे, तरी आरामशी इकडे नाही तरी 7-8 माणसं आरामशीर झोपू शकते, व्यवस्थित आहे. सो असं आमचं घराचं होम टूर आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो कसं वाटतं तुम्हाला मला नक्की कमेंटमधून करून सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि इथे फायनल परत आपण बाहेरच्या व्ह्यूकडे आलेलो आहे, इथे आपण व्हिडिओ चालू केला होता. हेअर बी आर. आता आम्ही व्हिडिओ आमचा संपवतो, नेक्स्ट व्हिडिओला वाट बघा. ठीक आहे, टाटा, बाय बाय.